नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे विदाऊट एनी स्क्रीनवर कुठलेही वॉटर स्क्रीनवर कुठलंही वॉटरमार्क नसलेलं स्क्रीन रेकॉर्डर आपल्याला कसं डाउनलोड करायचं आहे, कसं इन्स्टॉल करायचं आहे आणि कसं त्याला एक्सपोर्ट करायचं आहे या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत. तर सगळ्यात आधी गुगलवर असं टाईप करायचं आहे ॲक्टिव्ह प्रेझेंटर, किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर येऊ शकता. असा इंटरफेस तुम्हाला दिसेल. इथे विंडोजसाठी डाउनलोडचा ऑप्शन इथं दिसेल, इथं क्लिक करायचं आहे. मॅक जर वापरत असाल तर इकडे क्लिक करायचं आहे. आपण विंडोज युजर असल्यामुळे विंडोज डाउनलोड करूया. तर इथं डाउनलोडिंग होत आहे, तुम्ही बघू शकता. इंटरनेटच्या स्पीडवर डिपेंड करेल. 154 MB चा आहे. तर आपण याला पाथ देऊया, कुठं डाउनलोड करायचं आपल्याला. डेस्कटॉपवर आपण ऍप्लिकेशन सेटअप डाउनलोड करूया. इथं डाउनलोडिंगला स्टार्ट होईल आता. इथं तुम्ही बघू शकता 154 MB चं फाईल आहे, डाउनलोड होईल लगेच. डाउनलोडिंग आपलं कंप्लीट झालेलं आहे. 50 सेकंद उरलेले आहेत, आता डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्याच्या नंतर आपल्याला हे जे सेटअप फाईल आहे याला ओपन करायचं आहे. इथं आपण डाउनलोड केलेले फोल्डर ओपन करूया. सेटअप फाईलवर डबल क्लिक करूया आणि याचं सेटअप करून घेऊया. नेक्स्ट नेक्स्ट करायचं आहे, सगळं सेटअप होऊन जाते. त्यानंतर याला ओपन करायचं आहे. इन्स्टॉल होत आहे. डाउनलोड केल्यानंतर स्क्रीन रेकॉर्डिंग कंप्लीट झाल्यानंतर इथे एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे आपल्याला. एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर इथं व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. देन त्याच्यानंतर आपल्याला पाथ द्यायचा आहे, कुठं आपल्याला आउटपुट फाईल आपल्याला सेव्ह करण्यासाठी. आपण इथं पाथ देऊया डी ड्राईव्ह मध्ये, तुम्ही कुठेही देऊ शकता. व्हिडिओला नाव द्या, पार्ट 2 मी नाव देतोय. याला सेव्ह करायचं आहे आणि ओके करायचं आहे. प्लीज वेट वाईल प्रोसेसिंग एक्सपोर्ट टू व्हिडिओ म्हणून इथं तुम्हाला दिसू शकते, असं बघू शकता. व्हिडिओच्या साईज वर डिपेंड करते किती वेळ लागेल. साधारणतः 1-2 मिनिटांमध्ये हे सगळं फाईल एक्सपोर्ट होतं. त्यानंतर तुम्ही व्हिडिओ आपला बघू शकता, एडिट केलेला, रेकॉर्ड केलेला. सगळ्यात स्टार्टिंगला आपण बघितलं की ॲक्टिव्ह प्रेझेंटर वेबसाईटवरून डाउनलोड कसं करायचं, देन त्याला इन्स्टॉल कसं करायचं, स्क्रीन रेकॉर्डिंग कशी करायची आणि आपला व्हिडिओ एक्सपोर्ट कसा करायचा हे बघितलं. इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. आपला एक्सपोर्ट झालेला आहे. आपला व्हिडिओ तुम्ही इथं बघू शकता. पार्ट 1, पार्ट 2 अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही लॅपटॉप स्क्रीन, कम्प्युटर स्क्रीनला एडिट करू शकता, रेकॉर्ड करू शकता आणि सेव्ह करू शकता. थँक्यू.